तर सर आजच्या युगात खूप असे बिझनेस ओनर्स आहेत ज्यांना खूप गोष्टींमध्ये डिफिकल्टीज येत आहेत. जसं स्टार्टअप झालं, ग्रोथ झाली, अशा खूप गोष्टींमध्ये त्यांना डिफिकल्टी येत आहेत. तर जसं की तुम्ही इंडियाज बेस्ट स्पिरिच्युअल बिझनेस कोच आहात, तर तुमच्याकडून नक्कीच आमच्या ऑडियन्सला चांगलं मार्गदर्शन मिळेल. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे काय की तुम्ही कर्म करा, कर्मावरती तुमचा अधिकार आहे, पण योग्य दिशेने केलेल्या कर्मावर. होत नाही म्हणजे ग्राहक दुकानात तर येतात पण काही विकतच घेत नाही. तर यात मुळात चूक कुठे आहे? लोकांना तुमच्या प्रोडक्टची नव्हे तर त्यांच्या गरजांची, त्यांच्या प्रॉब्लेमची व त्यांच्या इच्छापूर्तीची काळजी असते. सर जसं की काही लोक म्हणतात बिझनेस वाढवायचा तर आहे पण रिस्क घ्यायला भेटतात, कारण युजली सगळ्या गोष्टींमध्ये पैसा खर्च होतो. तर सर तुम्ही यावर काय म्हणाल? तुम्हाला कुटुंबासोबत तुम्हाला अजून एक जण पाहिजे, तो म्हणजे तुमचा गुरु, तुमचे कोच. तर भगवंत श्रीकृष्णजी किंवा राम असतील, श्रीराम, तर ह्यांचे पण गुरु होते. भगवान ज्या वेळेस पृथ्वीवरती आले, त्यांनी ज्यावेळेस जन्म घेतला पृथ्वीवर, तर त्यांनी देखील गुरु बनवले. भगवान असून देखील त्यांना गुरु होते. तर मनुष्य आहोत आपण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डिजिट टॉक्स. नमस्कार सर. नमस्कार. की खूप खूप आभार तुमचे की तुम्ही मला इकडे बोलण्याची संधी दिली. आणि जे काही बिझनेस ओनर आहेत तर त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करेल की आज तुम्ही जर हा पॉडकास्ट पाहिला आणि ह्या प्रश्नांमध्ये जे काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे याचं जर सर्व पालन केलं तर माझी गॅरंटी आहे की तुमचा बिझनेसमध्ये काही ना काहीतरी 1% तरी चेंज नक्कीच होऊ शकतो. तर अशा पद्धतीने सुरुवात करूयात. येस मॅडम. तर सर आजच्या युगात खूप असे बिझनेस ओनर्स आहेत ज्यांना खूप गोष्टींमध्ये डिफिकल्टीज येत आहेत. जसं स्टार्टअप झालं, ग्रोथ झाली, अशा खूप गोष्टींमध्ये त्यांना डिफिकल्टी येत आहेत. तर जसं की तुम्ही इंडियाज बेस्ट स्पिरिच्युअल बिझनेस कोच आहात, तर तुमच्याकडून नक्कीच आमच्या ऑडियन्सला चांगलं मार्गदर्शन मिळेल. तर सर मी माझ्या पहिल्या प्रश्नाची सुरुवात अशी करेल की आज जवळपास सगळे बिझनेस ओनर हेच म्हणतात की त्यांचा बिझनेस चांगला चालू आहे बट तो ग्रोथ नाही करत आहे, जिथल्या तिथेच आहे. म्हणजे टीम चांगली काम करत आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण बिझनेस समोर जात नाही आहे. तर याविषयी तुम्ही काय म्हणता? याबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वप्रथम भरपूर बिझनेस ओनर जे असतात मेहनत करतात, पण त्यांची जी मेहनत आहे ती योग्य दिशेला नसते. बघा, भगवंत गीतेमध्ये म्हणतात की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे काय की तुम्ही कर्म करा, कर्मावरती तुमचा अधिकार आहे, पण योग्य दिशेने केलेल्या कर्मावर. तर बरेचसे उद्योजक काम करतच राहतात पण त्यांच्यासाठी योग्य सिस्टम, योग्य प्रोसेस व स्ट्रक्चर सेट करत नाही. त्यामुळे त्यांची ग्रोथ थांबते. बिझनेस ग्रोथ म्हणजे मेहनत नव्हे, स्ट्रक्चर आणि मोजमाप, याला म्हणतात योग्य दिशा. परंतु बरेचसे जे बिझनेस ओनर असतात तर ते योग्य दिशेने मेहनत करत नाहीत, फक्त काम करत राहतात. परंतु माझ्या मते तर त्यांनी योग्य सिस्टम लावून, योग्य प्रोसेस लावून आणि स्ट्रक्चर नुसार मेहनत केली पाहिजे. म्हणजे ती योग्य दिशा ठरवते आणि योग्य दिशेने केलेली मेहनतच त्यांना फळ देते. मी असे म्हणतो, नेहमी माझ्या ट्रेनिंगमध्ये लोकांना सांगतो की जे मोजलं जातं तेच साध्य होतं. जर तुम्ही योग्य दिशेने मेहनत करताय आणि त्याला स्ट्रक्चर नुसार मोजमापन करताय तर तुम्हाला बेनिफिट नक्कीच मिळेल. खूप छान प्रकारे सर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यावरच माझा दुसरा प्रश्न असा आहे सर की खूप बिझनेस ओनर हे पण सांगतात की त्यांच्याकडे जे एम्प्लॉईज काम करतात ते काम तर करतात पण जबाबदारी घेत नाही आणि त्यांच्या सोबत असतात पण टिकत नाही. आणि सोबत हे पण आहे की सगळं काही शिकून घेतात एम्प्लॉईज आणि काम दुसरीकडे करतात. तरी योग्य आहे की नाही? येस. तर जर तुम्हाला एम्प्लॉई टिकवायचे असतील, टीम टिकवायची असेल तर सर्वप्रथम आहे उद्योजकांसाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण की 90% लोकांचे प्रॉब्लेमच ते आहेत. आज मी ट्रेनिंग घेतो तर त्याच्यामध्ये पाहतो की जवळजवळ 95% मला विचारतात लोक की सर टीम कशी टिकवायची आणि टीमचे प्रॉब्लेम आज फेस करत आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन हे सांभाळायचं आहे की तुमचं ऑफिसचं वातावरण. गीतेमध्ये म्हणलं आहे की यत यत आचरती श्रेष्ठ तत तत एवेतरो जन.
लीडर जसा वागतो तशीच टीम बनते. लक्षात घ्या, जसा बिझनेस ऑनर काम करतो, बिझनेस ऑनर जसा वागतो त्याचप्रमाणे टीम तुमची बनते. टीमला व्हिजन, एस्पिरेशन आणि करिअर ग्रोथ मिळाली तर टीम सिन्सिअरली काम करते. यासाठी तुम्हाला टीमची करिअर ग्रोथ क्लॅरिटी तिला दिली पाहिजे. म्हणजे बघा, लोकांना आम्ही सांगतो नेहमी की टीमला ट्रेनिंग द्या. तर टीमला ट्रेनिंग कशाचं देतात? तर टीमला ट्रेनिंग देतात ओनर लोक फक्त सेल्स कसा करायचा, पण टीमला सेल्सचं तुम्ही ट्रेनिंग द्या, तुमचा बेनिफिट पहा, पण त्याच्याबरोबर टीमची करिअर ग्रोथ क्लॅरिटी काय होणार. आज जर ही टीम तुमच्याशी निगडीत, तुमच्याशी जुळली, तुमच्या कंपनीसाठी काम करते, तुमच्या इंडस्ट्रीसाठी काम करते, तुमच्या ऑर्गनायझेशन बरोबर काम करताना तिचा करिअर ग्रोथ कसा होणार त्याची क्लॅरिटी आपण बिझनेस ऑनरने, प्रत्येक बिझनेस ऑनरने टीमला दिली पाहिजे, ज्यामुळे ती टीम लॉंग टर्म टिकते. आणि तुम्ही म्हणता की शिकून घेतात आणि बाहेरकडे दुसरीकडे जातात. पहा, मोठे मोठे जर बिझनेस ऑनर तुम्ही पाहिले असतील तर त्यांच्याकडे पण चांगली चांगली टीम आहे. ते पण लोक टीमला ट्रेनिंग देतात, एज्युकेट करतात, त्यांची टीम कशी टिकते. तर ह्यासाठी खूप महत्वाचं आहे तुमच्या बिझनेसच्या ऑफिसमधील वातावरण, त्यानंतर तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे वागता, तर यावरती टीम बनते. नेक्स्ट आहे की टीमला तुम्ही करिअर ग्रोथ क्लॅरिटी दिली की नाही दिली. म्हणजे टीमला ज्या दिवशी वाटेल की ह्या इंडस्ट्री सोबत, ह्या कंपनी सोबत, ह्या बॉस सोबत मी काम केल्यानंतर 1 वर्षामध्ये कुठे असेल, माझी स्वप्न कशी पूर्ण होतील की नाही होतील, हे ज्या दिवशी ती ग्रोथ क्लॅरिटी त्यांना मिळेल त्या दिवशी टीम मरायला देखील तयार होते. आणि त्यानंतरच टीम आपलं म्हणून काम करते. आणि ज्या दिवशी टीम तुमचं आपलं म्हणून काम करणार त्या दिवशी तुमचा बिझनेस नेहमी ग्रोथ करत राहतो आणि त्या दिवशी तुमची फर्स्ट सुरुवात ग्रोथला होते. खूप सुंदर प्रकारे उत्तर दिलं की जसं एम्प्लॉई त्याचं करिअर फ्युचर जे आहे तुमच्या टीम सोबत किंवा तुमच्या कंपनी सोबत बघत असेल तर नक्कीच तो समोर जाईल. आणि हे सगळं जर तो बघत असेल तरच ती कंपनी समोर जाईल. खूप छान प्रकारे सांगितलं. तर यावरच माझा दुसरा प्रश्न असा आहे सर, तर जसं की खूप लोक म्हणतात सेल्स चांगला होतो पण प्रॉफिट होत नाही, पैसा तर येतो पण तो टिकत नाही, असं का बरं होत असेल? खूप छान प्रश्न आहे हा, आणि हा खूप उद्योजकांची समस्या आहे. पहा, सेल्स आणि प्रॉफिट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सेल्स आणि प्रॉफिट ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सेल्स म्हणजे गती, प्रॉफिट म्हणजे योग्य दिशा. बरेचसे उद्योजक विक्री तर वाढवतात परंतु ते मार्जिन मोजत नाहीत. पहा, गीतेमध्ये सांगितले स्थितप्रज्ञ बना. स्थितप्रज्ञ म्हणजे भावनेने नाही तर कॅल्क्युलेशनने निर्णय घ्या. बरेचसे लोक काय म्हणतात, विचार करतात की पैसा आला तर ते भावनेमध्ये जातात. तर त्या ठिकाणी भावना कामाला येणार नाहीये तुम्हाला. तर तुम्हाला तिकडे कॅल्क्युलेशन करायचं आहे की पैसा कुठून आला, कसा आला आणि कसा कुठे जाणार आहे. तर ते कॅल्क्युलेशनने जर तुम्ही निर्णय घेतले आणि त्यानुसार जर काम केलं तर तुमचे खर्चाचं जे नियंत्रण आहे हे व्यवस्थित लागू पडतं. पहा, कोणत्याही धंद्यामध्ये प्रॉफिट मिळवण्यासाठी 5 सिक्रेट आहेत. पहिला, रेव्हेन्यू स्ट्रॅटजी, प्राइसिंग, कॅश फ्लो मॅप, खर्चाचे नियंत्रण आणि डिलिव्हरीची कार्यक्षमता. जर ह्या 5 गोष्टी तुम्ही जर तंतोतंत पालन केल्यात आणि कॅल्क्युलेट करून जर बाकीची गोष्टी तुम्ही जर खर्चाचे नियंत्रण मध्ये कंट्रोल केलात तर तुमचा जो पैसा आहे तो प्रॉफिट देखील वाढेल आणि सेल्स देखील वाढेल. खूप छान प्रकारे सर तुम्ही 5 गोष्टी ज्या सांगितल्या त्या नक्कीच आमच्या बिझनेस ओनरला कामात पडेल आणि त्यांची ग्रोथ होईल. तर सर यावरच माझा पुढील प्रश्न असा आहे, तर सर आज सगळेच जण मार्केटिंग करतात, जसं की सोशल मीडिया मार्केटिंग, ऍड झाले, ऑफर झाले, असं खूप काही, पण जसं पाहिजे तसं ग्रोथ होत नाही. म्हणजे ग्राहक दुकानात तर येतात पण काही विकतच घेत नाही. तर यात मुळात चूक कुठे आहे? खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि हेच प्रॉब्लेम अनेक उद्योजकांना आहेत. पहा, पहिलं तर प्रत्येक उद्योजकांनी हे समजलं पाहिजे की मार्केटिंग म्हणजे शोर नव्हे, तर मार्केटिंग म्हणजे कस्टमरशी संवाद आहे. जर ही गोष्ट त्यांनी व्यवस्थित समजून घेतली तर त्या पद्धतीने ते लोकांनी मार्केटिंग केलं तर जो येणारा क्लायंट आहे तो 100% तुमची वस्तू विकत देखील घेईल आणि तुमच्याकडे नेहमी येत देखील जाईल. तर त्यामध्ये लोकांना तुमच्या प्रोडक्टची नव्हे तर त्यांच्या गरजांची, त्यांच्या प्रॉब्लेमची व त्यांच्या इच्छापूर्तीची काळजी असते. हे पहिलं समजून घेतलं पाहिजे की ही जी वस्तू आहे किंवा सर्व्हिस आहे ही घेतल्यानंतर माझ्या गरजा, माझे प्रॉब्लेम, माझी इच्छापूर्ती होईल का? गीतेमध्ये सांगितलंय योगः कर्मसु कौशल्यम. कौशल्य म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट सांगणे. पहा, लोक कॅम्पेन करतात, ऍड कॅम्पेन चालवतात, मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी अपनवतात. तर योग्य वेळी योग्य गोष्ट सांगणे म्हणजे कौशल्य. बरेचसे उद्योजक बोलतात
की आज मी ही पोस्ट केली किंवा मी हा व्हिडिओ पोस्ट केला तर मला एवढी रीच मिळाली, एवढे व्ह्यूज आले. तर तुम्ही व्ह्यूज किंवा रीच कडे नका पाहू. पहा, मार्केटमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात ना तर खूप सारे लोक आहेत जे अशा पद्धतीचे व्हिडिओ किंवा ग्राफिक्स शो करतात, त्याच्यामध्ये रीच पण जास्त असते, व्ह्यूज पण जास्त असतात, पण त्याच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर तेवढा बिझनेस नसतो. आणि काही ऍड असे चालतात की ज्याच्यामध्ये व्ह्यूज कमी असतील पण बिझनेस जास्त असतो. तर कौशल्य आपल्याला कसं वापरायचं आहे की योग्य वेळी योग्य गोष्ट सांगणे. तर मार्केटिंगचा अर्थ असा होतो की आपल्याला ग्राहकाशी संवाद साधायचा आहे की त्याच्या गरजा कोणत्या आहेत, त्याचे प्रॉब्लेम काय आहेत आणि आपले जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच्या माध्यमातून त्याची इच्छापूर्ती होती का, त्याच्या गरजा पूर्ण होतात का, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का, तर त्या पद्धतीनेच दाखवायचं आहे. जर ते तुम्ही दाखवलं तर तुमचा मार्केटिंग मजबूत बनतो आणि मार्केटिंग जर मजबूत झाला तर तुमचा जो येणारा क्राऊड आहे तो तुमचा प्रोडक्ट पण घेणार आणि तुमच्याकडे बार बार पण येणार आणि सारखे तुमचे ते कस्टमर होऊन जाणार. खूप सुंदर प्रकारे सांगितलं सर, कसं कस्टमरला टिकवायचं किंवा कॉन्व्हर्सेशन करायचं याबद्दल तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. यावरच माझा पुढील प्रश्न देखील असाच राहील. तर सर, खूप लोक असं म्हणतात की वेळच मिळत नाही, दुकान सुरू करण्यापासून ते बंद करेपर्यंत ते स्वतःच करतात. तर तुम्हाला वाटतं का असे बिझनेस ऑनर काही करू शकतात? खूप छान आणि उद्योजकांना विचार करण्यासाठी भाग पडणारा प्रश्न आहे. पहा, ज्या उद्योजकाचा बिझनेस स्वतःवरती अवलंबून असतो किंवा कोणतीही गोष्ट त्याच्याशिवाय होत नाही तर त्या उद्योजकाचा बिझनेस कधीही मोठा होणार नाही. याचं कारण असं की जर तो दररोज छोट्या छोट्या कामामध्ये अडकून राहिला तर बिझनेस व्हिजन पूर्ण करण्यासाठी स्ट्रॅटेजी कोण बनवणार? बरोबर. जे पुढे आपल्याला बिझनेस मोठा करायचा आहे तर त्यासाठी डेव्हलपमेंटसाठी काही कामं करावी लागतात, काही स्ट्रॅटेजी बनावं लागतात, काही प्लॅन करावं लागतं, मार्केट अनालिसिस R&D करावं लागतं. तर ह्याच्यासाठी त्याला टाइम कुठे असणार? तर अशा उद्योजकाचा कधीही बिझनेस मोठा होत नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की उठा आणि कार्य करा, पण जाणीव ठेवा आपण कोणत्या भूमिकेत आहात. ओनर म्हणून नाही तर लीडर म्हणून काम करा. पहा, जर आपण ओनर म्हणून काम केलं तर तुम्ही बिझनेस चालवताय आणि तुम्ही जर लीडर म्हणून काम केलं तर बिझनेस तुम्ही वाढवताय. तर हा फरक आहे. तर एवढासा छोटासा फरक बऱ्याचशा बिझनेस ओनरला समजत नाही आणि ते बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करत नाही तर बिझनेस वर्कर म्हणून काम करतात. तर सिस्टम तयार करा आणि वेळ आपोआप तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करेल. तर ज्या बिझनेसमध्ये सिस्टम, योग्य सिस्टम, प्रोसेस आणि स्ट्रॅटेजी लावतात तर तेच बिझनेस मोठे बनतात. आणि जो बिझनेसमध्ये स्वतः सर्व काही करतो तर तो बिझनेस वर्कर आहे, बिझनेस ऑपरेटर नाही. तर मी लोकांना हेच सांगेन की बिझनेस वर्कर बनू नका तर बिझनेस ऑपरेटर बना, एक बिझनेस लीडर बना. ज्या प्रकारे सर तुम्ही सांगितलं, खूप छान प्रकारे सांगितलं की बिझनेस वर्कर बनू नका, बिझनेस ऑनर बना. तर यावर नक्कीच आमची ऑडियन्स विचार करेल आणि स्वतःच्या बिझनेसमध्ये काहीतरी वेगळं करेल. तर यावरच माझा दुसरा प्रश्न असा आहे, तर सर जसं की आज मार्केटमध्ये नवीन नवीन ब्रँड्स येतात, रेट कमी करतात, तर सर अशा कालखंडामध्ये जे उद्योजक सामान्य आहेत, म्हणजे सामान्य उद्योजकाचा टिकाव कसा राहील? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. लोक नेहमी बोलत असतात की कॉम्पिटिशन आहे. तर यासाठी पहिले उद्योजकांनी समजलं पाहिजे की कॉम्पिटिशन म्हणजे काय. पहा, माझ्या मते कॉम्पिटिशन त्याच व्यक्तीला म्हणजे त्याच बिझनेस ऑनरला आहे ज्याने कोणाची तरी कॉफी केलेली. जिकडे कॉफी येते तिकडे कॉम्पिटिशन येतं. पण जर बिझनेस ऑनर शिकला, क्रिएटिव्ह झाला तर कॉम्पिटिशन तिकडेच संपते. बघा, गीतेमध्ये म्हटलं आहे की स्वधर्मे निधन श्रेय परधर्म भयावह. स्वधर्म म्हणजे काय की उद्योजकाचा युनिकनेस तुम्हाला शिकायचा आहे आणि स्वतःचा युनिकनेस बनवा. जेव्हा कोणताही उद्योजक स्वतःचं मार्केट तयार करतो, स्वतःचा एक वेगळा युनिकनेस तयार करतो, तेव्हा एका युनिक आयडियासह मार्केटमध्ये उतरतो, स्वतःला दाखवतो, स्वतःला प्रेझेंट करतो, तेव्हा इतर लोक त्याच्याकडे पाहतात आणि जास्तीत जास्त कस्टमर त्याच्याकडे आपोआप आकर्षित होतात. पहा, एक टिकाव जर करायचा असेल तुम्हाला एका उद्योजकाचा, एका उद्योजकाला जर आपल्या व्यवसायाचा टिकाव मजबूत करायचा असेल तर त्याचा मंत्र आहे, दोनच मंत्र आहेत. पहिला इनोव्हेशन आणि स्वतःचा व्हॅल्यू क्रिएशन. जर तुम्ही ह्या दोन गोष्टींवरती काम केलं तर मार्केटमध्ये तुमचा कायम दबदबा राहणार आणि तुमचं मार्केटिंग नेहमी होत राहणार. परंतु बरेचसे लोक जे असतात तर ते कॉफी करतात. आता पहा, एका उद्योजकाने जर कुणाची तरी कॉफी केली आणि ते तुम्ही अप्लाय केलं आणि त्याचा रिझल्ट नाही मिळाला तर याला पुढे काय आणि कसं करायचं हे माहित नाही होणार. पण ह्याने जर स्वतः शिकून, विचार करून, त्याच्यावरती R&D करून जर एक युनिक आयडिया उतरवली
युनिक आयडियासह जर त्यांनी मार्केटिंग केली तर त्याचा टिकाव हा मजबूत बनतो, कारण की त्याला माहित असतं मला कुठे काय आणि कसं करायचंय, आणि ग्राहकांचा ज्यावेळेस प्रतिसाद मिळेल त्या प्रतिसादानंतर मला काय करायचंय हे त्याला अगोदरच समजलेलं असतं. पण यासाठी नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे, शिकणं खूप महत्वाचं आहे. पण उद्योजक शिकायला तयार नाहीत, शिकत नाहीत आणि याचं पाहून त्याचं पाहून कॉपी करतात आणि फेल होतात आणि परत म्हणतात की मी हे केलं होतं. तर हे संपूर्णपणे चुकीचा प्रोसेस आहे. तर उद्योजकांना आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये हे शिकवत असतो की तुम्हाला तुमचा युनिकनेस कसा बनवायचा. जर तुम्ही युनिकनेस स्वतःचा वेगळा बनवला, एक स्वतःची आयडेंटिटी स्वतःची वेगळी बनवली, तर तुम्ही मार्केटमध्ये स्वतःचा ब्रँड क्रिएट करू शकता आणि तेही कमी वेळामध्ये. खूप छान प्रकारे सांगितलं सर तुम्ही की बिझनेस ऑनरला पण शिकण्याची गरज आहे, युनिकनेसची गरज आहे. ज्यावेळी ते स्वतःच काहीतरी युनिक घेऊन येणार त्यावेळी ऑफकोर्स ते समोर जाईलच. खूप छान प्रकारे सांगितलं. यावरच माझा पुढील प्रश्न असा राहील सर जसं की काही लोक म्हणतात बिझनेस वाढवायचा तर आहे पण रिस्क घ्यायला भेटतात, कारण युजली सगळ्या गोष्टींमध्ये पैसा खर्च होतो. तर सर तुम्ही यावर काय म्हणा. तर सर्वप्रथम मी तर अशा उद्योजकांना असे सांगेल की भीती रिस्कची भीती नाहीये, तर भीती आहे अज्ञानाची. तर अज्ञानामुळे त्यांना भीती वाटते. पहा, तर ज्ञानाच्या अंधाराची भीती असते, कारण की त्यांच्याकडे अज्ञान आहे. तर ज्ञान आले की भीती संपते. तर तुम्ही नॉलेज घ्या. बरेचसे उद्योजक असतात त्यांच्याकडे नॉलेज नसते की आपण जर कोणत्याही ठिकाणी पैसा लावला, पहा कोणताही बिझनेस पैशाशिवाय कधीच वाढत नाही. प्रत्येक बिझनेसला टप्प्याटप्प्याला, क्षणाक्षणाला, मिनिटाला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. आणि जर तुम्ही त्या बिझनेसमध्ये पैसा टाकला तरच तो बिझनेस नेक्स्ट लेवलला जातो. तर खूप सारे लोक म्हणतात की पैसा लागत नाही बिझनेस वाढवण्यासाठी, तर त्यांचा तो बिझनेस कधीच वाढत नाही. तर तुम्हाला पैसा लावायचा आहे, पण कसा लावणार पैसा. तर मी नेहमी ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो की रिस्क घ्या, परंतु कॅल्क्युलेट रिस्क घ्या. जर तुम्ही नॉलेज घेतलं आणि तुम्हाला जी काही रिस्क घ्यायची आहे तर ती कॅल्क्युलेशन करून तुम्ही जर रिस्क घेतली तर त्याच्यामध्ये नेहमी फायदा असतो. पहा, मी एक उदाहरण नेहमी देतो लोकांना की आज तुम्हाला जी काही गोष्ट करायची आहे ती गोष्ट कुणीतरी कधीतरी केलेली आहे का. लोक म्हणतात येस केलेली आहे. तर ती जी गोष्ट केलेली आहे तर किती लोकांनी केलेली आहे. लोक म्हणतात हजारो लोकांनी केलेली. पहा, हजारो लोकांनी केलेली गोष्ट जर तुम्हाला करायची आहे आणि त्याची तुम्हाला भीती वाटते, तर रिस्क ही भीती कशाची, तुम्हाला रिस्क कशाची आहे, अज्ञानाची आहे. तर तुम्ही नॉलेज वाढवा, ज्ञान घ्या. रिस्क घ्यायची असेल तर कॅल्क्युलेशन करून रिस्क घ्या, तर 100% तुम्ही पुढे जाणार आणि बिझनेसमध्ये नेक्स्ट लेवलला जाणार. तर गीतेमध्ये भगवंत म्हणतात की अज्ञाने नावृत ज्ञानम तेन मृहंती जनत्व. म्हणजे काय की एक्सपान्शन म्हणजे अंधारात उडी नव्हे तर प्रकाश पुढे घेऊन जाणे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला 3 पिलर्सवरती काम करायचं आहे. प्रत्येक उद्योजकांनी 3 पिलर्सवरती भक्कम आणि स्ट्रॉंगली काम करायचं आहे. पहिला आहे सिस्टम, टीम आणि फायनान्स स्ट्रक्चर, ज्यामुळे तुम्हाला कधीही भीती जाणवणार नाही आणि नेहमी तुम्ही नेक्स्ट लेवलला जात राहणार. बरोबर सर, खूप छान प्रकारे तुम्ही उत्तर दिलेलं आहे. जसे की कुठल्याही बिझनेस ऑनरसाठी जो सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पैसा खर्च करणे, तर यावर तुम्ही जे उत्तर दिलंय आता नक्कीच बिझनेस ऑनर यावर विचार करतील. त्याच्यामध्ये अजून मी एक सांगेन की जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून तुम्हाला जर माहिती आहे की मी इथे एवढा पैसा लावणार आहे, एवढे अशा पद्धतीने ते सिस्टम प्रोसेस सगळं तुम्ही पद्धती योग्य पद्धतीने योग्य दिशेने पुढे जात आहात आणि एवढा आपल्याला त्याचा बेनिफिट होणार आहे, ही जर क्लिअरिटी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तिकडे पैसा लावायचा आहे आणि लावणारच. आणि जर ही उद्योजकाला क्लिअरिटी आली तर उद्योजक पैसे पण लावतात आणि जे उद्योजक पैसे लावतात ते नेहमी नेक्स्ट लेवलला जातात. उदाहरणार्थ माझ्यासारखे उद्योजक, मी जो आज ह्या लेवलला आहोत तर ह्याच गोष्टीमुळे आहेत की मी रिस्क घेतली, पण कॅल्क्युलेट रिस्क घेतली, पैसा पण लावला आणि ह्या लेवलला पण आलो. आणि काही उद्योजकांना असे वाटत असेल की हे एकदाच चालतं, तर हे एकदाच नाही चालत, हे नेहमी चालतं. आज जर तुम्ही मोठे जे उद्योजक आहेत, अंबानीजी असतील किंवा अडानीजी असतील, ह्यांना जरी पाहिलं आज देखील ते रिस्क घेतात, नेहमी पैसा लावतात, प्रत्येक प्रोजेक्टवरती पैसा लावतात, परंतु सर्व क्लिअरिटी फ्युचर प्लॅनिंग करून करतात. तर ही जी प्लॅनिंग करण्याचं जे हे आहे नॉलेज आहे तर हे फक्त ट्रेनिंग मधून मिळते. तर ट्रेनिंग घ्या, नॉलेज घ्या, त्याचा योग्य वापर करा. परंतु मार्केटमध्ये खूप सारी निगेटिव्हिटी पण आहे की आम्ही खूप ट्रेनिंग घेतले काहीच होत नाही, ट्रेनिंग मधून काही बेनिफिट होत नाही. तर लोकांना असं वाटतं की ट्रेनिंग घेतलं की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना रिझल्ट मिळाला पाहिजे, ट्रेनिंग घेतलं की लगेच नेक्स्ट मंथ त्यांना रिझल्ट मिळाला पाहिजे. तर असं नाहीये. जर एका महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, एका वर्षात जर सक्सेस बिझनेस होत असतील तर अनेक बिझनेस सक्सेस झाले असते. परंतु बिझनेस ही एक जर्नी आहे.
तर तुम्हाला इथे नेहमी शिकायचं आहे आणि नेहमी स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. आणि 10 वर्षाची 15 वर्षाची तुमची ही जर्नी आहे. पहा, बरेचसे उद्योजक जे मोठे झालेले आहेत तर त्यांना 20 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष लागली. पण आज हा डिजिटल जमाना आहे. तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी युगामध्ये जर व्यवस्थित स्ट्रॅटेजी लावून जर काम केलं तर तुम्ही नक्कीच 20 वर्षाची जी जर्नी आहे 5 वर्षामध्ये पूर्ण कराल. पण त्यासाठी ते 5 वर्ष प्रॉपर द्या. ट्रेनिंग घेतलं की दुसऱ्या दिवशी रिझल्ट. काहीतरी तुम्ही आज आयडिया लावली तर लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट, नेक्स्ट मंथ रिझल्ट कधीच भेटत नाही. लोकांना अपेक्षा आहे रिझल्ट मिळवण्याची. तर माझ्या मते मी खूप सारे उद्योजक पाहिले, स्वतःमध्ये पण पाहिलं, आज तुम्ही काम केलं तर लगेच रिझल्ट नाही मिळत. त्याला तुम्हाला काहीतरी वेळ द्यावा लागतो. तर प्रत्येक उद्योजकाने 2 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. एक आहे पेशन्स आणि दुसरं आहे कंटिन्युटी, म्हणजे की कन्सिस्टन्सी. आणि ह्या 2 गोष्टी, निरंतरता आणि पेशन्स, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही ठेवलात आणि योग्य दिशेने मेहनत करत राहिलात, योग्य स्ट्रॅटेजी बनवली, तर तुम्हाला कधीही पैसा खर्च करण्याची कधीही रिस्क वाटणार नाही. सर, नक्कीच यावर आमची जी ऑडियन्स आहे ती नक्कीच काहीतरी विचार करेल आणि आता रिस्क घेईल. तर मी पुढील प्रश्न असा विचारते सर. तर सर, खूप बिझनेस ऑनर खूप पैसे कमवतात बिझनेस मधनं, पण ते समाधानी नसतात. तर असं का होतं? एकदम बरोबर आहे. कारण अशा वेळी पैसा येतो पण पर्पज क्लॅरिटी नसते. गीतेमध्ये स्पष्टपणे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की स्वकर्मण तम अभ्यचर्य सिद्धी विदंती मानवः. म्हणजे जेव्हा आपण कामाला सेवा मानतो, बघा बिझनेस म्हणजे काय? सेवा ऍक्च्युली. तर बिझनेस करायचा असेल तर सेवा भाव या दृष्टिकोनातून पाहून बिझनेस जर केला तर त्याला समाधान मिळू शकते. म्हणजे जेव्हा आपण कामाला सेवा मानतो तेव्हा समाधान जन्म घेतं. तुमचा बिझनेस फक्त पैशासाठी तुमचा नसला पाहिजे, तर लोकांना उपयोगी पडण्यासाठी, त्यांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन देण्यासाठी असला पाहिजे. ज्या दिवशी सेवा भाव या पद्धतीने तुम्ही जर काम करणार किंवा बिझनेस करणार तर त्यामध्ये तुम्हाला मनशांती मिळते. म्हणजे पर्पज जुळला की प्रॉफिट आपोआप वाढतो आणि मनशांती देखील मिळते. तर कधीही आपला बिझनेस एक सेवाभाव या दृष्टिकोनातूनच आपण केला पाहिजे. तर आपला जो पर्पज असला पाहिजे लोकांचे प्रॉब्लेमचे सोल्युशन देण्यासाठी असला पाहिजे, ना की पैसे कमवण्यासाठी. तर तुम्ही जर सेवाभाव या पद्धतीने जर बिझनेस केलात तर पैसा ऑटोमॅटिक येतो. पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. बघा, तुम्ही जर लोकांच्या सेवेसाठी काम करताय तर पैसा आपोआप मिळतो, लोकही तुमच्याकडे येतात आणि त्यामध्ये मन शांती देखील मिळते. कारण की आपण जर एखाद्याची प्रॉब्लेमचे जर सोल्युशन दिले, त्याला जर मदत केली, त्याच्याकडून मिळणारे जे ब्लेसिंग आहेत यामधूनच आपल्याला मन शांती मिळते. नक्कीच, असं माझं म्हणणं आहे. खूप छान प्रकारे सांगितलं की पैशाला न बघता समोरच्याची प्रॉब्लेम समजून त्यावर समाधान द्यावं. तर खूप छान प्रकारे सांगितलं. यावरच माझा पुढील प्रश्न असा राहील सर. तर सर, इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर काही जणांच्या डोक्यात असं असतं की हे खरंच शक्य आहे का, हे होऊ शकतं का? तर यावर काय म्हणतात? तर पहिलं तर असं कोण बोललं तर मला हसायला येईल. का? कारण की अशी लोक तीच असतात की ज्यांना क्लिअरिटी नसते लाईफ मध्ये पुढे कुठे जायचं आहे आणि काय करायचंय. म्हणजे अशी लोक जीवन का जगतात किंवा जर बिझनेस ओनर असतील तर बिझनेस काय करतात हे त्यांना माहित नसतं. अशी लोक याला म्हणतात सर्व्हायव्हल बेस्ड बिझनेसमॅन, जो फक्त रोजीरोटी कमवण्यासाठी तो बिझनेस करत असतो. की आज कमवायचं ना आज खायचं, त्याला पुढचं माहित नसतं. तर अशा लोकांसाठी ते होऊ शकतं. दुसरं की काही लोक म्हणतील की हो, घाबरतील की एवढं सगळं करून पण जर फरक नाही पडला तर, रिझल्ट नाही आला तर असं शक्य नाहीये. कारण की मी बरेच उद्योजकांना पाहिलेलं आहे की त्यांना 100% रिझल्ट मिळालेले आहेत. म्हणजे पहिलं तर समजून घ्या, बदल जर करायचा असेल तर बदल बाहेरून होत नाही तर तो आतून सुरू होतो. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की यथा भाव तथा गती. म्हणजे काय की जसं वागशील तसं घडेल. भगवंत म्हणतात मी फक्त मार्ग दाखवतो, चालायचं काम तुझं आहे. तू सुरुवात केलीस की युनिव्हर्स ऑटोमॅटिकली तुझ्या बाजूने उभं राहील. युनिव्हर्स आपल्याला पुढे घेऊन जातो. पण त्यामुळे पहिल्यांदा आपण सुरुवात तर केली पाहिजे. परंतु अधुरे नॉलेज म्हणजे अपूर्ण नॉलेज, तर ह्या लोकांना भीती काय आहे ते लोकांना जाऊन विचारतात. पहिली गोष्ट की हे मी असं केलंय होईल का, होऊ शकतं का? तर समोरून येतं नाही होणार. आता याच्यामध्ये समोरच्याची चुकी नाहीये. का चुकी नाहीये? कारण की त्याने कधी त्या आयुष्यामध्ये केलेलं नाहीये, बरोबर. तर त्याने नाही केलं तर तो कसा सांगू शकतो की हे होईल म्हणून? तर चुकी आपली आहे. अशा माणसांना विचारतो की ज्यांना ते माहित नाही. तर तुम्हाला जर विचारायचं असेल तर अशा लोकांना विचारा की त्यांनी ते केलेलं. मला विचारा केलंय का, असं होईल का? मी म्हणणार केलंय. माझ्यासारखे अनेक लोक मार्केटमध्ये आहेत की त्यांना जाऊन विचारा हे होईल का, कसं करायचं ते तुम्हाला सांगतील. पण आपण अशा लोकांना विचारतो हे होऊ शकतं का, आणि घाबरतात. समोरचे लोक नाही म्हणतात.
काही लोक आपल्या परिवारामध्ये पण विचारतात. परिवाराला मध्ये जर विचारलं तर आई वडील असतील किंवा कोणी असेल ज्याचा डिसिजन मेकर जो कुटुंबामध्ये असेल तर ते देखील नाही म्हणू शकतात. तर त्यांची चुकी नाहीये ती. तर ते जर नाही म्हणू शकतात तर त्यांना सांगा हे का आणि कसं मी विचार केला, तर त्यांना स्पष्टीकरण द्या, ते तुम्हाला मदत करतील. पण आपण स्पष्टीकरण देत नाही, फक्त मला करायचंय. मग हे काय बोलतील की कसं काय करायचं, हा तर काही करू शकत नाही. पण तुमच्याकडे काय आहे ते करण्यासाठी हे पण सांगा, स्पष्टीकरण द्या. म्हणजे तुमचे जे कुटुंब आहे ते पण तुम्हाला साथ देईल आणि कुटुंबाची साथ जर मिळाली तर तो व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुटुंबासोबत तुम्हाला अजून एक जण पाहिजे, तो म्हणजे तुमचा गुरु, तुमचे कोच, कोणतरी मेंटॉर पाहिजे तुम्हाला. तर गुरु कोच असे असले पाहिजे ज्यांनी ते कधी म्हणजे केलेलं आहे, त्याच्यामध्ये ते सक्सेस आहेत, अशाच लोकांना विचारा, असेच गुरु बनवा. पहा, आज जर तुम्ही इतिहास पाहिला तर प्रत्येक जो सक्सेस व्यक्ती आहे त्या सक्सेस व्यक्तीला सक्सेस बनवण्यापाठीमागे गुरु आहेत. आज सचिन तेंडुलकर जींना जरी तुम्ही पाहिलं तर त्यांचे पण कोच आहेत. जर रमाकांत आचरेकरजी नसते तर सचिन तेंडुलकर क्रिकेटचे भगवान झाले नसते. बरोबर. तर आज ते का आहेत क्रिकेटचे भगवान, क्रिकेटचे देव मानतात त्यांना, कारण की ते त्या पद्धतीने केलं, त्यांनी दाखवलं. तर हे कुणामुळं, त्यांच्या गुरु रमाकांत आचरेकरजीमुळं. तर भगवंत श्रीकृष्णजी किंवा राम असतील, श्रीराम, तर ह्यांचे पण गुरु होते. भगवान ज्या वेळेस पृथ्वीवरती आले, त्यांनी ज्यावेळेस जन्म घेतला पृथ्वीवर, तर त्यांनी देखील गुरु बनवले. भगवान असून देखील त्यांना गुरु होते. तर मनुष्य आहोत आपण. तर मनुष्य एवढा इगो आणि अहंकारामध्ये, गर्वामध्ये गेलेला आहे की त्याला असं होतं मला गुरुची गरज नाहीये. आज मी इथपर्यंत आहे तर मला गुरु होते म्हणून मी यशस्वी झालो. आज माझ्या 19 वर्षाची जर्नीमध्ये 15 वर्ष मी खूप स्ट्रगल केला. माझ्याकडे गुरु नव्हते, मेहनत खूप केली पण गुरु नव्हते, म्हणून तो योग्य दिशेने होत नव्हती, म्हणून रिझल्ट मला त्या पद्धतीने भेटत नव्हते. परंतु गुरु ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये आले, मला गुरूंचं महत्व समजलं, त्याच्यानंतर माझी प्रगती झाली आणि त्यानंतर मी हे 4 वर्षामध्ये करू शकलो आणि हे सर्व लोकांना शिकू शकलो. तर गुरु आल्यानंतर तुम्हाला दुसरं काम येतं परत, समर्पित होणे, समर्पण. जर तुम्ही समर्पित नाहीत, गुरु बनवलात पण तुम्ही समर्पित नाहीये, म्हणजे गुरु सांगणार, कोच सांगणार हे करा, असे करा, योग्य दिशा दाखवणार. जर तुम्ही समर्पित असताल तर तुम्ही त्या योग्य दिशेने चालणार गुरुंनी दाखवलेल्या. जर तुमच्याकडे समर्पणची भावना नसेल, फक्त नावाला गुरु आहे, तर ते समर्पित नसल्यामुळं दिशा दाखवलेल्या सुद्धा त्या दिशेला ते चालणार, वेगळ्या दिशेने चालणार आणि परत गुरूंनाच नावं ठेवणार की नाही होत काही. तर गुरु पण असले पाहिजे आणि तुमच्याकडे समर्पित होण्याची भावना पण असली पाहिजे. ह्या 2 गोष्टीच तुम्हाला पुढे घेऊन जातात आणि तुम्हाला सफल बनवतात. समर्पण से ही सफलता का सीडी सुरू होता है. अरे वा, खूप छान सर. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की गुरु तर असावा पण तुम्ही तुमच्याकडून काहीतरी समर्पण केलं पाहिजे. तर यावर माझा अजून एक असा प्रश्न आहे सर की तुमचं म्हणजे तुमच्या कंपनीचं विजन आणि फ्युचर काय? खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहेत की पहा, कोणतीही मोठी कंपनी ज्यावेळेस तयार होते तर एका व्हिजनला घेऊनच ती पुढे जाते. व्हिजन नसेल त्या कंपनीचं तर ती कंपनी कधीही मोठी होणार नाही आणि होऊ शकणार नाही. कारण व्हिजन जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला योग्य दिशा सापडते. व्हिजन जर असेल तर कस्टमर आणि तुमचे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना तुमच्यावरती विश्वास तयार होतो, ट्रस्ट बिल्ड होतो. व्हिजन जर असेल तरच तुमचा जो अपडाऊन चालतो, बिझनेसमध्ये खूप अपडाऊन चालतो, तर त्या अपडाऊन मध्ये हे व्हिजनच आहे तुम्हाला शक्ती देते पुढे जाण्यासाठी. जर तुमचे व्हिजन नसेल तर त्या अपडाऊन मध्ये तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती नाही मिळणार, तुम्ही गिव्हअप करणार. जर व्हिजन क्लिअर असेल तर ती व्हिजनच तुम्हाला पुढे घेऊन जातं. तर व्हिजन खूप महत्वाचं आहे. तर हे सर्व लोकांना खूप समजण्यासाठी आहे. तर आमच्या कंपनीचं व्हिजन आहे की येत्या 5 वर्षामध्ये 2030 पर्यंत आम्हाला 1000 बिझनेस लीडर बनवायचे आहेत. 1000 बिझनेस जे आहेत ओनर, जे स्ट्रगल मध्ये आहेत, जे परेशान आहेत, पण स्वतःच काहीतरी करायचं. तर त्यासाठी खूप धडपड करतात, मेहनत करतात, कर्ज घेऊन बसलेत आणि त्यांना पुढे जाण्याची दिशा दिसत नाहीये, मार्ग सापडत नाहीये, काय करायचं ते सुचत नाहीये. तर अशा लोकांना आम्हाला फायनान्शियली फ्रीडम द्यायचं आहे, इमोशनली स्ट्रॉंग बनवायचं आहे आणि त्यांना बिझनेस वर्कर ते बिझनेस ऑपरेटर लीडर बनवायचं आहे. अशा 1000 बिझनेस लीडर आम्ही बनवणार आहे. आणि बरीचशी लोक मार्केटमध्ये आहेत की ज्या लोकांना इमोशनली स्ट्रॉंग
नाहीये ती लोक, त्यामुळे खूप सारे त्रास त्यांना होतो. तर अशा 10,000 लोकांना आम्हाला आमच्या ट्रेनिंग आणि कोचिंगच्या माध्यमातून इमोशनली स्ट्रॉंग बनवायचं आहे. 10,000 लोकांना इमोशनली स्ट्रॉंग बनवणे, फायनान्शियल फ्रीडम देणे आणि 1,000 बिझनेस लीडर बनवणे हे आमचं विजन आहे. आणि ह्या विजनच्या अंतर्गत आमचे टोटल स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही ट्रेन द ट्रेनर, जसे मार्केटमध्ये बरेचसे कोर्स चालतात, ट्रेन द ट्रेनर कोर्स घेतात लोक आणि त्याच्यामध्ये काय आहे याची क्लॅरिटी नसते आणि बरेचसे लोक जातात तिकडे कारण की लोकांकडे टॅलेंट आहे, स्किल आहे, भरपूर सारे नॉलेज आहे, पण ते प्रेझेंट कसं करायचं त्यासाठी प्लॅटफॉर्म नाहीये. तर आम्ही एक नवीन प्रोग्राम आम्ही लॉन्च करत आहोत या डिसेंबरमध्ये आणि 2026 मध्ये पूर्णतः ऑल इंडियामध्ये आम्ही तो लॉन्च करत आहोत, ट्रेन द बिझनेस कोच. तर आम्ही अशा लोकांना आमच्याकडे आमंत्रित करत आहोत की ज्यांच्याकडे नॉलेज आहे, ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये मोठं काम करायचं आहे, त्यांच्याकडे स्किल आहे, टॅलेंट आहे, खूप सारं करण्याची इच्छा आहे, समाजासाठी देशासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करण्याची इच्छा आहे मनापासून. तर अशा लोकांना आम्ही ट्रेन द बिझनेस कोच मध्ये इन्व्हाइट करत आहोत आणि त्यांना फुल सपोर्ट सिस्टम आम्ही तयार करून दिलेला आहात. आमच्या ब्रँडचं नाव देखील देत आहोत त्यांचा ब्रँड बनवण्यासाठी. तर असा फुल सपोर्ट सिस्टम, मार्केटिंग झालं, ब्रँडिंग झालं, पूर्ण सिस्टम, स्ट्रॅटेजी, ऑपरेशन, स्ट्रक्चर, सिस्टम पूर्णपणे डॉक्युमेंटरी आम्ही त्यांना बनवून देणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये असे आम्ही 1,000 बिझनेस लीडरच्या बरोबर काही ट्रेनर देखील तयार करणार आहोत, जे कमीत कमी 100 ट्रेनर असतील त्याच बिझनेस लीडर्स मधून. बघा, बिझनेस लीडर जो असतो तोच ट्रेनर बनतो. त्याच्याकडे जसं मी एक बिझनेस लीडर आहे, मी ट्रेनर नाही ऍक्च्युली, तर मी ट्रेनर झालो. ट्रेनर जर्नी ही माझी कमी दिवसांची आहे, पण बिझनेसची जर्नी माझी 19 वर्षांची आहे. बिझनेसची जर्नी 19 वर्षांची आणि ट्रेनरची जर्नी माझी जी आहे ही फक्त 3 वर्षांची आहे. 3 वर्षांमध्ये मी हे सगळं अचिव्हमेंट करू शकलो. तर मी जर करू शकतो तर मला माहिती आहे मी अनेक लोकांना शिकू देखील शकतो, पण त्याच्याकडे जिद्द पाहिजे, त्याला काहीतरी करण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे आणि त्याला ते आतून आलं पाहिजे. नक्कीच. आम्ही जर त्यांना थोपवलं तर नाही होणार, त्यांच्या आतून आलेला माणूसच आपल्यासोबत चालू शकतो. तर अशा लोकांसाठी पण आम्ही ट्रेन द बिझनेस कोच हा प्रोग्राम आम्ही लॉन्च करत आहोत. त्यानंतर देशाचे जे फ्युचर आहे ते काय आहे, युवा, आजची मुलं. तर 13 वर्षापासून तर 20 वर्षांपर्यंत जी मुलं आहेत, तर ती जी मुलं आहेत त्यांच्याकडे ग्रोथ क्लॅरिटी नसते, करिअर क्लॅरिटी नसते. त्याच्यामध्ये त्या ज्या मुलांना आहे की खूप वाईट सवयी लागलेल्या आहेत, चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत, मोबाईल पासून तर टोटल म्हणजे खूप साऱ्या वाईट गोष्टी, व्यसनं देखील लागलेली आहेत. त्यांना काय करायचं हे माहित नाही. ही व्यसनांच्या अधीन झालेली मुलं परिवार म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जे आपले आई वडील आहेत ते किंवा दुसरे कोणी वरिष्ठ व्यक्ती त्यांना आदर देत नाहीत, सन्मान त्यांचा करत नाहीये, त्यांचं ऐकत देखील नाहीत. असे पॅरेंट्स सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम मध्ये आहेत की मुलं सगळं त्यांच्याकडे आहेत, पण मुलं काही चुकीच्या वळणावर गेल्यामुळे त्यांना पुढे घेऊन जाता येत नाही. त्यांना सुधारायचं कसं त्यांच्यापुढे प्रश्न आहे. तर 13 ते 20 वर्षांच्या वयोगटातील मुलांना आम्ही आमच्याकडे असा एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे की यांच्या सर्व काही चुकीच्या सवयी कशा घालवायच्या, एक आध्यात्मिकतेच्या नजरेतून त्यांना कसं उंच उचलायचं, एक स्पिरिच्युअली त्यांना कनेक्ट कसं करायचं. तर आम्ही अशा एक प्रोग्राम बनवलेला आहे जो आपला 6 महिन्याचा कोर्स असणार आहे. त्या कोर्समध्ये असे अनेक मुलं आम्ही त्यांना एक चांगलं त्यांचं आयुष्य देणार आहोत आणि अशा 5,000 विद्यार्थ्यांना अशा या चुकीच्या संगतीमधून, चुकीच्या सवयींमधून आम्ही त्यांना ग्रोथ क्लॅरिटी देण्यासाठी सक्षम बनवणार आहोत आणि पॅरेंट्ससाठी पण खूप सारी मोठी मदत करणार आहोत, जेणेकरून हीच मुलं आपल्या देशाचं येणारं भविष्य बनतील आणि एक आपल्या देशासाठी पायाभरणी मजबूत होईल आणि नाव पण रोशन, आणि देशाचं नाव देखील रोशन होईल. तर सर एकंदरीत बिझनेस कोच तर तुम्ही आहातच, पण सोशल वर्कर तुम्हाला म्हणण्यात काही हरकत नाही. मीन्स तुम्ही इतका सगळा जो बिझनेस साठी किंवा बिझनेस ओनरसाठी किंवा आजकालच्या मुलांसाठी जो विचार करत आहात, मोठे मोठे लोक नाही करत आणि त्यामुळे मी काय सगळे ऑडियन्सच खूप इम्प्रेस असेल तुमच्यावर आणि खूप छान वाटतं सर तुमच्याशी गप्पा करून, चर्चा करून. त्याच्यामध्ये मी अजून एक सांगेन, जसं तुम्ही आता मला बोललात की सोशल वर्किंग, तर मी स्पिरिच्युअल कोच पण आहेत, म्हणजे माझे स्पिरिच्युअल कोच आहेत. तर त्यांनी मला शिकवलं ह्या सगळ्या गोष्टी. त्यांनी मला विचारलं की तुझ्या लाईफमध्ये तुला काय करायचे, गोल लिही. तर मी माझं गोल लिहिलं, माझं स्वप्न लिहिलं आणि सरांना दाखवलं की समोरासमोर. तर ती एक ऍक्टिव्हिटी होती, दाखवलं. तर सर बोलले ठीक आहे, एक काम विचार करा असा की हे सर्व तुम्ही जे काही लिहिलेलं आहे हे तुम्हाला मिळालं असं समजा. डोळे मिटायला सांगितले आणि ध्यान करायला सांगितलं, व्हिज्युअलायझेशन करायला सांगितलं की हे सर्व गोष्टी तुम्हाला मिळाल्या असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. तर मी ते केलं, तर मला ते मिळालं, मी खुश झालो. तर सर बोलले
की मला सांगा हे सर्व मिळालं आता काय पुढे काय. तर माझ्या पुढे क्वेश्चन मार्क उभा राहिला. तर सरांनी तिकडे सांगितलं त्याच्यानंतर तुमची स्पिरिच्युअल जर्नी सुरू होते. पहा एक झाड आहे, त्याला जर फळ आलं तर ते झाड काय करतं, देतं. तर नेचर के साथ चलना आहे असं सरांनी मला शिकवलं. तर आपल्याला जर सक्सेस मिळाला तर तो आपण लोकांना द्यायला पण शिकला पाहिजे. त्याच पद्धतीने मी जे काही केलेलं आहे, कसं कसं केलं, सगळ्या स्टेप, सिस्टम, प्रोसेस सगळे मी लोकांना देतो की मी अगर करू शकतो तर तुम्ही देखील करू शकता. जर मी करू शकतो, माझ्यासारखा एक सर्वसाधारण माणूस, एक सर्वसाधारण व्यक्ती, एक शेतकरी कुटुंबातील एक मुलगा जो बिझनेसमध्ये आला, खूप अपडाऊन केला, त्याच्यावरती लाखो रुपयांचं कर्ज झालं, त्या कर्जातून बाहेर पडून सुरुवातीला 5 लाख रुपये मला कॅपिटल लागत होतं. तर लोकांकडून अक्षरशः 1-1 रुपया पै जमा करून मागून सुरुवात केलेला माणूस जर आज 10 करोडची कंपनी 3 वर्षामध्ये बनवू शकतो, तर तुम्ही काय नाही करू शकत. तो जो सिस्टम प्रोसेस आहे तो सर्व मी असाच्या असा त्यांना देतोय आणि त्यांना सपोर्ट देखील करतोय. तर ही आमची आत्ताची बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जे आम्ही चालवतो, तर त्याची गुरुकिल्ली आहे की आम्ही त्या पद्धतीने काम करतो. आणि त्यामध्ये बरेचसे उद्योजक येतात. आजपर्यंत आम्ही 200+ उद्योजकांना आम्ही आजपर्यंत गाईड केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या जर्नीमध्ये एक यश मिळवलेलं आहे. नक्कीच सर. मीन्स बिझनेस कोच म्हणजे इंडियाज बेस्ट स्पिरिच्युअल बिझनेस कोच कसा असावा, तर याचं खूप छान उदाहरण तुमच्या समोर आहे. आणि नक्कीच सर तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच आहात. आणि मीन्स चर्चा करून तर खूप छान वाटलंच, पण खूप काही शिकायला मिळालं. तर थँक्यू सो मच सर. आणि जाता जाता एवढंच म्हणेन की सरांसारखं नेहमी तुम्हाला अनस्टॉपेबल राहायचं आहे, काम करत राहायचंय, फळाची प्रतीक्षा न करता काम करत राहा. थँक्यू सर. तर खूप छान, मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून, गप्पा माझ्या जे अनुभव आहेत हे शेअरिंग करून, की जेणेकरून ऑडियन्स जे ऐकतो आहे त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये शिकायला मिळेल, मदत मिळेल. तर खूप म्हणजे लोकांना शिकायला देखील मिळेल. आणि काहीतरी मी जे गोष्टी सांगितल्या किंवा जे काही माहिती दिली त्याच्यातून जरी गोष्ट कुणाच्या कामी आली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल की माझ्या थ्रू हे सर्व काही होत आहे. तर जाता मी एवढेच बोलेल की मी देविदास नायगरे, इंडियाज बेस्ट स्पिरिच्युअल बिझनेस कोच. तुमच्या बिझनेससाठी प्रत्येक अडचणीचं उत्तर आहे एकच, ज्ञान प्लस दिशा प्लस अंमलबजावणी, म्हणजे नॉलेज प्लस डायरेक्शन प्लस इम्प्लिमेंटेशन. जर हे तुम्ही केलं तरच तुमचा बिझनेस ग्रोथ होऊ शकतो. तर आत्ताच निर्णय घ्या, आता थांबायचं नाही, वाढायचं आहे. थँक्यू. थँक्यू.